चला बोलवले, आपला निर्णय घ्या अंतरित क्षेत्ररक्षणाचा. स्टार वलक चे फलंदाजी, फलंदाज तयार ठेवणे. स्टार वलक आपला 12वा प्रतिनिधी कोणीतरी द्या. बाय चान्स जर तुम्ही पुढे गेलात तर त्या रन पकडले जाणार नाही. मित्रा खुर्ची इकडे ठेव, तिकडे घेऊन नका जाऊ. वलक संघाची ओपनिंग जोडी प्रणित आणि अमित. सामना हा 3 षटकांचाच राहील. 1 ओव्हर पॉवर प्ले आणि 3 बॉलर प्रणित आणि अमित. प्रकाश आहे, प्रकाश आहे, प्रकाश आहे ना, कृपया करून दोन्ही टीमने जरा लवकर करा खेळ. लेट्स प्ले. ओके, स्ट्राइकला अमित. सुंदर असा कव्हरला मारलेला शॉट. 1 बाउन्स चौका. अमित यांना इंजुरी आहे पायासाठी, पायाला लागलेला आहे. एक बॉल 4 रन. सुंदर अशी धावसंख्या म्हणावी लागेल वलक संघाची. कार्तिक 11 वलक. कार्तिक 11 वलक या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4. 1 बॉल 4. चांगलासा असा बॉल. 2 बॉल 4 धावा. प्रकाशांची चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि सुंदर असा पाडल सूप केलेला शॉट. खणखणीत असा षटकार. सुंदर बॅटिंग म्हणावी लागेल अमित यांची. संघ ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे त्या अतिशय खुश. सुनील पाटील यांचा संघ. तीन बॉल 10 रन.
सुंदर असा शॉट म्हणावा लागेल. चांगलं फलंदाज, चांगलं असं चार बॉल 11. स्टार बॉलक संघाच्या धावसंख्या झाले 11. बिनबाद 11 धावा. जरसा शॉट म्हणावा लागेल. चौका. प्रणित यांचा गॅप टू गॅप शॉट. धावसंख्या झालेली ती 15. सुंदर अशी धावसंख्या म्हणावी लागेल गोलक संघाची. सिंगल. धावसंख्या झाली ती 16. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते बिनबाद 16. सुंदर अशी धावसंख्या म्हणावी लागेल. मितेश. बॉलरचं नाव आहे मितेश. कालचा स्कोर कार्ड हा नाही, कालचा असेल ना. सुंदर असा बॉल म्हणावा लागेल. 1 रन. धावसंख्या झालेली आहे ती 17. बिनबाद 17. सुंदर असा बॉल पिकअप करून मारलेला शॉट. सुंदर असा षटकार अमित यांच्या बॅटेतून. अमित यांच्या बॅटेतून हा दुसरा षटकार बघण्यात मिळालेला आहे. रिव्हर्स स्वीपचा शॉट आणि एक होती तिथे 2 धावा. धावसंख्या झाली ते 25. बिनबाद 25. चार बॉलच्या नंतर धावसंख्या झाली ती 26. बिनबाद 26. सुंदर अशी धावसंख्या म्हणावी लागेल कार्तिक 11 ओलक संघाची. आणि हा चांगला शॉट अमित. बैठक शॉट. षटकार.
धावसंख्या झालेली आहे ती 32. सुंदरशी धावसंख्या म्हणावी लागेल. दुसरा ओव्हरचे काही बॉल शिल्लक. लास्ट बॉल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 ओव्हर धावसंख्या 34. बिनबाद 34. सुंदर अशी धावसंख्या म्हणावी लागेल कार्तिक किल्लेवर ओलक संघाची. यानंतर होणारा सामना संघर्ष 11 खारपाडा विरुद्ध विघ्नहर्ता खार चपोली. चला दोन्ही कर्णधारांनी स्टेज जवळ यावे. आणि बॉलर नेम आदित्य. पाहूया काय करतोय. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ते 35. लास्ट ओव्हरचे काही चेंडू शिल्लक. बघूया काय करतोय प्रणित. प्रणितने पण चांगला खेळ केलेला आहे. एक किती मारतात प्रणितच्या. ओ हो सुंदर सुंदर शॉट म्हणावा लागेल. आणि बॉल भिजलेला आहे. बॉल द्या दुसरा. चला धावसंख्या झाली होती 41. सुंदर अशी धावसंख्या म्हणावी लागेल कार्तिक इलेव्हन ओलग यांची. स्टेट अँड ड्राईव्ह सेफ शॉट म्हणावं लागेल प्रणित यांचं. धावसंख्या झाली होती 45. तीन बॉल 45 धावसंख्या. आणि अवांतर बॉल. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 46. आणि प्रणित टेन्शन मध्ये. 9 बॉल 21 धावसंख्या आउट. अमित आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी संकेत.
चला खारपाडा आणि खार सापोली त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. धावसंख्या झाली 48. लास्ट ओव्हरचे काही चेंडू बाकी. पाहूया काय करतोय. आणि डायरेक्ट आमिर यांच्या हातामध्ये बॉल. अठ्ठेचाळीस धाव संख्या 49 टू विन बलवलीसाठी. प्रणित पाटील प्रणित म्हात्रे 8 बॉल 25 केलेला आहे. चांगली अशी बॅटिंग म्हणावी लागेल. चला बॅट्समन आमिर लवकर चला जरा. चला खारपाडा आणि खार सापोली त्वरित या. सापोली आणि खारपाडा चला या. मित्रांनो तुम्ही इथं ग्राउंड मध्येच आहेत. यायला जरा लवकर या. सहकार्य करा. आमिर
हॅलो हॅलो काय आला आला जा हांजा खेळायला बॉल किती आला बॉल किती आला धावा षटकार अतिशय उत्तम शॉट मारलेला आहे आमिरने. चार चेंडू 11 धावा. मला वाटतं त्यांच्या पण 4 चेंडूत 11 धावा होत्या. 4 का 10 जशाच तसे उत्तर. आणि मला वाटतंय धावचीत झालेला आहे असं वाटतंय. आणि मला वाटते बाद. आमिर हा चांगला खेळाडू असताना धावचीत झालेला आहे आणि बलवली संघाला चांगला धक्का आणि वलक संघाने चांगला कमबॅक केलेला आहे. एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून 11 धावांची खेळी केलेली आहे आमिर. आणि मागच्या मॅचचा हिरो प्रकाश मॅन फ्रॉम बलवली. दोन्ही पण टीम तुल्यबल आहेत आणि त्याने दोन्ही टीमचा खेळ दोघा टीमला माहिती आहे कोण कुठे खेळतो. शेजारी शेजारी संघ असलेले स्टार वलक आणि श्रीराम बलवली. कार्तिक 11 स्टार वलक. एकाच पंचायतीमध्ये असलेले दोन्ही संघ. मंगेश लोअर फुल टॉस मला वाटतंय चौकार तसंच मारलेला आहे. सुरसुरी शॉट बोलतो त्याला सुरसुरी शॉट. आणि म्हटलं ओव्हर झालेला आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15. उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 33 का 44 34. 12 चेंडू 34 धावा. 34 धावा 12 चेंडू. नेक्स्ट ओव्हर स्टार वलक संघाचा पणित अष्टपैलू खेळाडू उभरता सितारा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15. 2 ओव्हरमध्ये 34 धावा पाहिजे आणि मला वाटतं त्यांचा हा ओव्हर एक किफायती टाकायला लागेल पणितला. तेव्हा काही लास्ट ओव्हरच्या बॉलरला काहीतरी जास्त रन ठेवावेत त्यांनी. कपरा अतिशय चांगला खोला टीम टाकलेला आहे. त्याला फील करणार आहे नरेश. मला वाटतं अबर धबड वाढलेला प्लेअर आणि त्यांच्या जर्सीवर नाव आहे 45 नंबर. मला वाटतं टीमचा त्यांच्या भरपूर विश्वास आहे. तो बाउंड्रीवर आहेत आणि फील्डमध्ये काहीतरी चेंजेस करताना पण 3-2 असं समीकरण.
आणि थोडा कोणच नाही म्हणून घेतलं, थोडा काहीतरी बॉलरला थोडा खडखडा आला म्हणून तो थांबलेला आहे. आणि दुसरा बॉल घेऊन येते तो प्रणित. आणि चांगला कलेक्ट केलेला शॉट आणि चांगला म्हणतो चौकार. तिथं चांगली क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केलेला आहे पण काही जमलं नाही. चांगला कलेक्ट केला बॉल. प्रकाश नाही, प्रदीप आहे का दिसून नाही. प्रकाश प्रदीप सॉरी प्रदीपने चांगला कलेक्ट केलेला आहे. आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 20. प्रदीप मॅन फॉर्म पण परत एकदा कलेक्ट केलेलं मला वाटतं ते कॅचेसला जातील आणि चांगली क्षेत्ररक्षण म्हणून त्याला एक ट्रॉफीसाठी नामवंदन केलेलं आहे. काय नाव आहे त्याचं सांगा. अरे मला यात नाही पटत, बोलायला लागलं की गप करतो मी, नाही बोलत. चांगला क्षेत्ररक्षण केलंय स्टार वलक संघाने आणि मला वाटते कमबॅक पण चांगला गेले. त्याच चेंडू आणि तसाच बॉल आणि तसाच मारलेला आणि त्याच्यामुळे त्याने फिल्डिंग रेस चेंज केलं होतं, त्याच्यामुळे कॅच घेतलेलं. कॉमेंटेटर नंतर नाव सांगतो. घेतला हाय दादूस बसलो होतो कसा बघ काय प्रसाद तू उची करतो. धन्यवाद. असाच करत जा. याने कोणता चांगला केला नाही, शेजारी आमचा संतोष. 3 चेंडू झाले, 3 चेंडू झाले ना, 3 चेंडू 20 धावा, 3 चेंडू झालेले आहेत आणि 20 धावा झालेल्या आहेत. म्हणा उर्वरित 9 बॉल आणि मला वाटतं 29 धावांची गरज आहे. मोठा समीकरण आहे बलोली संघासमोर आणि मला ते 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 9 चेंडू 29 धावा. पण डिफेंड करायच्या स्टार वॉलके संघाला आणि बलोली संघाला त्या खेचून काढायच्या आहेत. बघूया. आणि मला वाटतं टॉपेज लागून गेलेला आहे चेंडू आणि मला वाटतं कॅच होऊ शकतो आणि चांगला क्षेत्ररक्षण. परत एकदा विकेट. अतिशय घणाघाती बॉलिंग चाललेली आहे पण त्यांची आणि बलोली संघाला अजून एक हादरा आला गेला. मला वाटतं हे समीकरण हे थोडं मोठं चाललेलं आहे. बेंगवा आणि बॅट्समन आलेला आहे तो म्हणजे नितेश टू पनिश टू नितेश. नॉनस्ट्राईक गेटला प्रकाश तो बोलतोय मला कधी स्ट्राईक दिसू. चांगला गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर मानकरी प्रकाश. नॉनस्ट्राईकला तो आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत. नाही 4 बॉल झाले रे. 4 चेंडू झालेले आहेत. टू गो. आणि मला वाटतं लॅप केलेला आहे फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं तिथं मला वाटतं कॅच अनु हॅट्रिक. बॉलिंग मध्ये हॅट्रिक घेतलेली आहे पण त्याने चांगली बॅट्समन चांगली बॉलिंग मला वाटतं त्याने एक नॉक केलेला आहे. नॉक परत विचारू नकोस.
मला बरोबर करते काय बघ रायगड प्रीमियर लीगला काही नाव ठेवून टाक तो बोलतो तू म्हणजे नंतरचा बॅट्समॅन आलाय बलुली संघाचा अजून एक म्हणजे 3 विकेट घेतलेले पनीतने चांगली बॅट्समन फील्ड चेंजेस करताना संघाचा 7 चेंडू 29 धावा 29 धावा 7 चेंडू वाटते त्यांनी तिसऱ्या गोलंदाजासाठी चांगलेच रन राखून ठेवलेले आहेत पहिले त्यांनी हॅलो फील्ड रेजिस्ट्रेशन काहीतरी वेगळंच आहे आणि मला लॅप केलेला वाटतं मला षटकार काहीतरी मॅच मध्ये ठेवलेला आहे हॅलो मॅच मध्ये काहीतरी रंगत ठेवलेली आहे ती म्हणजे आता बॅट्समनचं नाव नाही माहिती आदित्य वाटते 6 चेंडू आणि 23 धावा थोडं कठीण समीकरण होतं थोडं हलकं काहीतरी कमी केलेलं आहे त्यासाठी प्रकाशसाठी आणि हा कारनामा त्यांनी काही वर्षापूर्वी केलं होतं ते पण धारेश्वर डोली संघाबरोबर ये आला गेला त्याला पण माहिती आहे आणि तिसरा ओव्हर घेऊन येते तो म्हणजे संकेत मिस्ट्री स्पिनर फास्टर काय पण टाकतो तो त्याच्या गोलंदाजीमध्ये काहीतरी वेगळंच आहे स्पिनर फास्टर स्लोअर कटर व्हाईट यॉर्कर काही पण टाकू शकतो आणि ते प्रकाशला पण सुद्धा माहिती आहेत दिस स्पॉट डॅट आहेत जसाच तसे उत्तर भेटणार वाटतं एक आणि मला वाटतं कॅच झेल सुटलेला आहे काय गेलं ते चौकार का षटकार चौकार अंधे में चले ना पुरी पकाव कॅच सोडलेली आहे चौकारच आहे ना ओके आणि मला वाटतं निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी प्रकाशाने डिलिव्हर केलं तर व्हाईट साठी घेतलं होतं पण तो काहीतरी वेगळा त्याची बॉलिंग तसं आहे कुठला बॉल कधी टाकू शकतो सांगू शकत नाही आणि परत लॅप केलेला आहे मला वाटतं प्रकाश आता घवलेला आहेत म्हणजे जनार्दन आणि चांगली कॅच मला वाटतं 1 साइडेड गेम होणार आहे आता आणि चांगली गोलंदाजी आणि चांगलं कमबॅक केलेलं आहे ते म्हणजे संकेत याने सकाळी झाला विषय मच्छा पण बोलला पण तुम्ही मला पैसे द्या 4
वाटते सामन्यात काहीतरी काही नाही सर आलेलं आहे त्याचं आणि वाटते अजून एक फिरके आणि चांगला कनेक्ट केला आणि मला वाटतं परत एकदा षटकार परत ड्रॉप कॅच आणि षटकार स्टार ओळख संघ हा विजयी झालेला आहे. बलवली संघात सुद्धा त्यांना मॅन ऑफ द मॅच परत एकदा प्रणित. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी हॅट्रिक धावा हॅट्रिक विकेट आणि 25 धावा त्या मॅच मध्ये 39 या मॅच मध्ये 25 चांगले विकेट्स मला वाटतं त्याने नॉक नॉक केलेले आहे. हरसपोली मॅन ऑफ द मॅच प्रणित